हॅलो स्टुडंट, मी गोदावरी तुमचं स्वागत करते या आपल्या सिरीजमध्ये. आज आपण पाहणार आहोत डे 4. आपल्या आजच्या ह्या डे 4 मध्ये आपण शिकणार आहोत अतिशय महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट, मजेशीर गोष्ट. स्टुडंट्स, तुम्ही सगळ्यांनी अ आई शिकलेली असेल, तर ह्या अ आईच्या मदतीनं आपण इंग्रजी वाचन कशा पद्धतीनं शिकू शकतो हे आपल्याला पाहायचं आहे. मी कुठलेही प्रॉपर नाउन तुम्हाला शिकवणार नाही आहे, परंतु इंग्रजीमधलं कुठलंही लेटर, त्याचं स्पेलिंग, ते जेव्हा आपण इंग्रजीत वाचत असतो तेव्हा ह्या अ आईचा आपण कशा पद्धतीनं उपयोग करून घेऊ शकतो हे आपल्याला आज शिकायचं आहे. कारण सगळेच काही फनिक साऊंड्सच्या मदतीनं शिकत असतील का? तर आम्ही तर अशा पद्धतीनं शिकलो नव्हतो. म्हणजे फनिक साऊंड जे मी तुम्हाला शिकवते आहे किंवा तुम्ही आत्तापर्यंत शिकला असाल, मग त्याच साऊंडच्या मदतीनं शिकता येतो का? तर अजिबात नाही. अ आईच्या मदतीने आम्ही सर्वजण शिकलेलो आहोत. आता मी गेली 20 वर्ष झालं टीचिंग या क्षेत्रामध्ये आहे. मी एक शिक्षक आहे. तर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही ज्या मेथडनी शिकलो ती मेथड मी तुम्हाला आज शिकवणार आहे. अतिशय गमतीशीर, मजेशीर अशी ही मेथड असणार आहे. याला भरपूर काही अपवाद आहेत, परंतु ही खूप इंटरेस्टिंग आणि मजेशीर गोष्ट आहे. तर मी तुम्हाला ती गोष्ट आज शिकवणार आहे. ते असणार आहेत आपले हे 11 शब्द. या 11 शब्दांच्या मदतीनं, म्हणजेच अ आईच्या मदतीनं, स्टुडंट्स, फक्त अ आईच्या मदतीनं आपण बघा, अ पासून तुम्ही आहापर्यंतची बाराखडी शिकला आहात. काही त्यातले लेटर्स आपण घेणार आहोत आणि ह्या 11 शब्दांच्या मदतीनं आपण, म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमच्या बाराखडीच्या मदतीनं म्हणू शकता, मराठी बाराखडीच्या मदतीनं आपण कोणताही इंग्रजी शब्द कसा वाचू शकतो हे मी तुम्हाला आज दाखवून देणार आहे. आणि तुम्हीही मजेशीररित्या शिकू शकाल, कारण प्रत्येक फनेटिक साऊंड शिकण्यापेक्षा ही मेथड खूपच उत्कृष्ट आहे. चला तर शिकूया आजची ही मेथड. कोणते आहेत ते 11 शब्द अ आईचे आणि त्याच्या मदतीनं आपण कशा पद्धतीनं शिकू शकतो. अतिशय इंटरेस्टिंगरित्या मी तुम्हाला हे सर्व सांगणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण ही खूप इंटरेस्टिंग माहिती आहे. कारण कुठलेही साऊंड न शिकता सुद्धा आपण अ आईच्या मदतीनं कसं काय बरं इंग्रजी वाचन शिकू शकतो. तर पहा स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत इंग्रजी वाचायला. ठीक आहे, फक्त 11 शब्दांच्या मदतीनं मी तुम्हाला इंग्रजी वाचायला शिकवणार आहे. चला तर इंग्रजी वाचायला शिकूया. 11 शब्द कोणते आहेत? तर अ आ ई हे जी बाराखडी आपण शिकलेली आहोत मराठीमध्ये, तर ह्या बाराखडीचे इंग्रजी लेटर्स असतात. उच्चारासाठी आपण घेतलेले इंग्रजी लेटर्स आहेत. अ साठी आपण ए किंवा यू वापरतो, आ साठी ए वापरतो. ई जर लेटर आलेलं असेल मराठीमध्ये, म्हणजे जर वेलांटी असेल पहिली, तर त्यासाठी आपण आय लेटर घेत असतो. किंवा आपण असंही लक्षात घेऊ शकतो की डबल ई जर लेटर आपल्याला दिसलेलं असेल तर आपल्याला त्याचा साऊंड ई करायचा आहे. म्हणजे दोन्हीही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. ही दुसरी ई आहे. दुसरी ई म्हणजेच दीर्घ ई जर आलेली असेल तर आपण डबल ई अशा पद्धतीचं आपल्याला स्पेलिंग आलेलं दिसेल आणि मग ह्या स्पेलिंगवरून आपण हे लेटर ओळखणार आहोत. म्हणजे आपल्याला स्पेलिंग हे पाहायचे बघा. पण ही आहे अ आय ई ई. तुमच्या जर लक्षात येईल की ए स्पेलिंग आलं, हे ए स्पेलिंग आलं, आय स्पेलिंग आलं, तर आपण हे ई. ई म्हणजे काय घेणार? तर वेलांटी, पहिली वेलांटी. डबल ई लेटर दिसलं तुम्हाला की तुम्ही दुसरी वेलांटी घेणार आहात. तुम्हाला जर यू लेटर दिसलं तर तुम्हाला घ्यायचं आहे उ, म्हणजे उकार, पहिला उकार. ओके, हा असतो पहिला उकार. त्यानंतर बघा, तुम्हाला डबल ओ जर दिसलं, तुमच्या स्पेलिंगमध्ये डबल ओ दिसलं, तर तुम्हाला घ्यायचं आहे दुसरा उकार. उकार, उसाचं, ज्याला आपण म्हणतो दुसरा उकार. ओके, हा पण शब्द असणार आहे उकारसाठी, परंतु हा असतो दुसरा उकार. त्यानंतर बघा, जर तुमच्या स्पेलिंगमध्ये ई लेटर असेल, ई लेटर आलेलं असेल स्पेलिंगमध्ये, तर तुम्हाला उच्चार करताना एचा उच्चार करायचा आहे. म्हणजे तुम्हाला मात्राचा उच्चार करायचा आहे. ठीक आहे, मात्राचा. त्यानंतर ए, दुसरा ए आय जर स्पेलिंग आलेला असेल तरी सुद्धा आपल्याला एचाच उच्चार करायचा आहे. डिफरन्स कोणता असतो तो मी तुम्हाला डिटेल सांगणारच आहे. त्यानंतर बघा, जर ओ दिसलं लेटर, तुम्हाला शब्दात ओ लेटर दिसलं की तुम्ही उच्चार त्याचा करणार आहात ओ, म्हणजे लिहिणार आहात स्पेलिंग, म्हणजे उच्चार लिहिताना त्यामध्ये ओ लिहिणार आहात. आता इथून थोडी बाराखडी आपली बदलते. ठीक आहे, ओ नंतर मराठी बाराखडीमध्ये औ हे अक्षर येतं. तर ते न घेता जे नेहमी येणारे अक्षर आहेत ते मी इथं घेतलेले आहेत. ते म्हणजे की बघा, यू. यू लेटर जर आलेलं असेल तर एकतर त्याचा उकार आपण पाहिला, उच्चार आपण पाहिला. पहिल्या उकारासाठी आपण
यू घेत असतो. तसाच आणखी एक यूचा साऊंड आहे, तो म्हणजे यूला यू. हा जास्त वेळेस वापरण्यात येणारा आहे, त्यामुळे तो एक वेगळा घेतलेला आहे. सो यू जर दिलेला असेल तर एकतर पहिला उकार घ्यायचा आहे किंवा उच्चार यू शब्दासारखा करायचा आहे. अल्फाबेटचा उच्चार आपण यू सारखा करतो तसा. दुसरा आहे पुन्हा आय साऊंड. आय पण आपण एकदा घेतलेला आहे. आय म्हणजे पहिली वेलांटी. सो काही काही वेळेस पहिल्या वेलांटीचा उच्चार होतो, तो काही वेळेस ह्या आयचा उच्चार आई असा होतो. सो त्यामुळे दोन उच्चार होतात आयचे, म्हणून आपण इथे दोन्ही साऊंड घेतलेले आहेत, आय आणि ॲ. आता 14 खडी आलेली आहे, 12 खडीच्या ऐवजी 14 खडी आलेली आहे. त्यामध्ये ॲ हे पण एक लेटर आहे. आणि जे की आपल्यासाठी जर ए हे स्पेलिंग आलेलं असेल तर त्यावेळेस आता हा ए पण 2 वेळेस आलेला दिसेल. पहिल्यांदा पण ए आलेला आहे, अ आ ई मध्ये त्यामध्ये पण ए लेटर येतं आणि ॲसाठी पण ए लेटर येतं. तर दोन्हीचे उच्चार करण्याची पद्धती वेगवेगळी आहे. ती कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगणारच आहे. बघा स्टुडंट, आता ह्या गमतीशीर मदतीनं अ आईच्या मदतीनं आपण कशा पद्धतीनं वाचन शिकू शकतो. भरपूर सारे अपवाद आहेत, या गोष्टीला वाद नाही. परंतु ह्या मदतीनं आपण खूप सहजगत्या इंग्रजी वाचायला शिकतो. ओके, मग लहान मुलं असोत की मोठे मुलं असोत. तर बघा कशा पद्धतीनं, जसं की बघा इथं अ दिसलं की तुम्हाला अ आई पाठ असेल. सो अ दिसलं की तुम्ही याचा उच्चार काय करणार आहात, अ. ओके, ए साठी उच्चार करणार आहात अ. मग तुमचं इथं साऊंड काय होणार आहे. त्यानंतर बाकीचा उच्चार करू आपण अबाउट. अबाउट अबाउट म्हणजे आपण एचा उच्चार केला अ. म्हणजे कुठेही स्पेलिंग जनरली जर दिसलं तर तुम्ही उच्चार करणार आहात ए. ओके, त्यानंतर बघा आ साऊंड. आता इथे पी ए आचा साऊंड म्हणजे पा. पा र क, पार्क. पी ए पा. आता तुम्ही म्हणाल मॅडम इथं अ केला उच्चार, इथं पा. तर याचा एक रूल असा आहे की एच्या नंतर जर आर असेल तर ह्या एचा उच्चार आ करत असतात. ओके, एच्या नंतर जर आर असेल, आता इथे एच्या नंतर आर नाहीये पहिल्या शब्दामध्ये आहे ना. सो म्हणून आपण इथं अ साऊंड केला. परंतु इथे जर तुम्ही पाहिलं तर पीच्या नंतर ए आहे आणि एच्या नंतर आर आहे. सो एच्या नंतर आर असेल तर ह्या एचा उच्चार आपल्याला आ करायचा आहे. म्हणून पीचं प आणि ह्या एचं आ म्हणजे काना. आ म्हणजे काय, इथे घ्यायचा असतो काना. ठीक आहे, सो हा शब्द येतो कानासाठी. सो पा र क, पार्क. मग बघा आपल्याला 2 साऊंड लावून पाहायचे आहेत. अ साऊंड लावून पण उच्चार म्हणून पाहायचं आहे, पर्क. बघा म्हणून पाहायचं आहे, पर्क वाटतो योग्य का पार्क वाटतो योग्य, आणि मग आपल्याला ते वाचायचं असतं. आता अशा पद्धतीनं आपल्याला या पद्धती ज्या आहेत त्या लावून पाहायच्या असतात. योग्य कोणतं वाटतं ते आपण रिडिंग केलेलं असतं, त्यामुळे आपल्याला ते समजत असतं की कोणतं करेक्ट असेल. एखाद्या वेळेस चुकेलही, नो प्रॉब्लेम, थोडंसं चुकलं तरी हरकत नाही, पण ही जे जनरल युक्ती आहे ती शिकून घ्या. सो बघा आलं, सो आपण पा केलं. आता समजा आय आलेला आहे लेटरमध्ये, इथं दिलेला आहे एक शब्द आणि याच्यामध्ये आय आलेला आहे. तर मी काय सांगितलं, ह्या पी साठी घ्यायचं आपल्याला प आणि ह्या आय साठी घ्यायचं ई. ई म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, ई म्हणजे वेलांटी. ओके, ही झाली ई म्हणजे वेलांटी. मग आता आपल्याला आपण जो लेटर वाचले त्याच्यासाठी आपल्याला वेलांटी लावायची, म्हणजे पहिली वेलांटी. ह्याला आपण देणार पहिली वेलांटी आणि एन साठी येणार न, पिन. सो बघा आता जिथे जिथे तुम्हाला आय दिसेल तिथे तुम्ही पला पी लेटर असेल तुमच्यासोबत, त्यासोबत आय लागला पिन लिहा. समजा के सोबत आय लागला किन लिहा. समजा टी सोबत आय लागला टी लिहा. सो अशा पद्धतीनं पहिली वेलांटी द्यायची आहे लेटर सोबत, जो आलेला लेटर आहे अगोदरचा त्यासोबत. नेक्स्ट बघणार आहोत आता डबल ई. डबल ई लेटर आपल्याला दिसलं. ओके, सो डबल ई लेटर दिसलं की आपल्याला लिहायचा दीर्घ ई. दुसरी वेलांटी. बघा ही पण वेलांटीच असणार आहे, परंतु ही असणार आहे दुसरी वेलांटी. सो बघा मग कशा पद्धतीने करावं लागेल साऊंड. हा ब, बी साठी ब आणि ई ई साठी दुसरी वेलांटी बी ट, बीट. दोन्हीमध्ये फरक काय असतो तर आयचा उच्चार करताना आपण आखूड उच्चार करत असतो पिन, आणि डबल ई आल्याच्या नंतर बीट लांब उच्चार असतो, दीर्घ उच्चार असतो, तेव्हा आपण डबल ई वापरत असतो.
म्हणून आपण त्याला दुसरी वेलांटी म्हणतो, दीर्घ साऊंड असतो. ओके, सो पिन आणि बीट हे पहिल्या वेलांटीसाठी शॉर्ट उच्चार असेल तेव्हा पहिली वेलांटी द्या. दीर्घ उच्चार असेल, लांब उच्चार करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला दुसरी वेलांटी असते. सो डबल ई दिसलं की तुम्हाला दुसरी वेलांटी घ्यायची आहे. मी पुन्हा सांगते, भरपूर सारे अपवाद पण आहेत, परंतु ही एक जनरल युक्ती असते आणि पटकन वाचायचं जर असेल तर त्यासाठी ही युक्ती खूपच उपयुक्त ठरते. नेक्स्ट बघा आता पूल. ओके, आता ह्याच्यामध्ये उ, इथं ओ आलेला आहे, यू आलेला आहे. यू म्हणजे उ, उ म्हणजे उकार. सो आता आपल्याला प ला उकार द्यायचा आहे. प ला उकार, पु ल. लक्षात येते? म्हणजे बघा, आपण जो लेटर आहे त्याचा साऊंड घेतो आहोत. आता इथं डबल ओ आहे. आता हा फ साठी घेणार आपण, सॉरी एफ आहे, एफ साठी घेणार आपण फ, राईट. आता डबल ओ साठी आपल्याला घ्यायचा आहे उकार, दुसरा उकार. मग ह्याला दुसरा उकार देऊया आपण फू, आणि एल साठी ल, फुल. किती सोपं आहे की नाही? बघा, अ सहाय्यानं हे लेटर कोणते येतात हे जर तुम्ही पाठ केलेत की हे लेटर दिसलं की तुम्ही हा उच्चार लिहिणार, हे लेटर दिसलं की हा उच्चार लिहायचा आहे, ई लेटर दिसलं की मात्रा द्यायचा आहे, ए आय दिसलं की सुद्धा सिंगल मात्राच द्यायचा आहे. सो अशा पद्धतीनं जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला वाचन करणं फार सोपं जाईल. मी सांगते तुम्हाला अपवाद आहेत, परंतु या मेथडनी खूप सारे शब्द वाचता येतात. त्यामुळे ही मेथड जरूर फॉलो करा. आता इथे ई दिसते तर मग या लेटरवर मात्रा देऊया, कारण ई म्हणजे मात्रा. सो बघा, आधी लिहायचा साऊंड बीचा ब, याच्यावर मात्रा द्यायची बे ड. सिंपल. सो बघा, आता इथे आलेलं आहे ए आय. तुमच्या स्पेलिंगमध्ये काय आलंय? ए आय. मग स्पेलिंगमध्ये ए आय आलं की आपल्याला ए म्हणजेच मात्रा द्यायचा आहे. आता इथे पण बघा, ई साठी पण आपण एक मात्रा देणार आहोत आणि ए आय साठी पण आपल्याला एक मात्रा द्यायची आहे. त्याचं कारण असं आहे स्टुडंट की इंग्रजीमध्ये जी काही स्वर आहेत त्या स्वरांचे खूप वेगवेगळे उच्चार होतात. त्यामुळे आपल्याला हे वेगवेगळे उच्चार शिकणं पण गरजेचं आहे. म्हणून आपण फोनेटिक साऊंड शिकत असतो, जे की मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेल सर्व घेणारच आहे. शॉर्ट वॉवेल, लॉंग वॉवेल हे सर्व तुम्हाला मी शिकवणार आहेच आहे. परंतु ही एक मेथड जी पारंपरिक आहे ती मी तुम्हाला इथे सांगते आहे. तुमच्या पालकांना ही मेथड निश्चितच माहिती असणार आहे आणि त्यामुळे ते तुम्हाला या मेथडने खूप छान समजावून सुद्धा सांगू शकणार आहेत. त्यामुळे पालकांनी सुद्धा याकडे लक्ष द्यायचं आहे, ही मेथड समजून घ्यावी आणि मुलांना पण एक वेळेस जरूर समजावून सांगावी. ऑफकोर्स फोनेटिक साऊंडनी केल्याच्या नंतर खूप फायदा होतो, परंतु ही पण मेथड तेवढीच युजफुल आहे. सो ए आय जरी दिसलं तरी आपल्याला मात्रा द्यायची आहे. सो एम साठी म घेते मी, ए आय साठी आपल्याला द्यायचं आहे मात्रा आणि एन साठी न, मेन. तशाच पद्धतीनं बघा, आता इथं ओ किंवा ओ ए जर आलेला असेल तर आपल्याला लिहायचं आहे ओ. सी साठी साऊंड आपण घेतो क, ह्या ओ साठी घ्यायचं आहे ओ. ओ म्हणजे एक काना एक मात्रा, ओ दिला आपण ह्याला को न. शेवटचा ई सायलेंट असतो. भरपूर साऱ्या इंग्रजीच्या शब्दामध्ये शेवटी ई आला असेल तर तो सायलेंट असतो. त्यामुळे नच्या नंतर याला मात्रा द्यायचा नाही, कोने असं करायचं नाही. ओके, नेक्स्ट यू साऊंड. मी सांगितलं इथून आपली बाराखडी बदलते थोडीशी इंग्रजीच्या उच्चारांसाठी. मराठीमध्ये ओ नंतर आऊ असतो, पण मी इथे यू घेतलेला आहे कारण हे सारे जास्त शब्द येतात म्हणून. सो यूचा उच्चार यू असा सुद्धा येतो आणि यूचा उच्चार हा उकारासारखा पण होतो. तर आता इथे बघा, इथे पण आपल्याला उकार द्यायचाच असतो, परंतु उच्चार यू सारखाच होतो, यू यू असा. सो बघा, क सी साठी घेणार मी क आणि ह्याचा उच्चार यू, क्यू यू यू उच्चार. ह्याचा जसा तसा उच्चार आहे, याला आपण यू म्हणतो. सो इथे शब्दातही उच्चार यूच येणार आहे. क्यूट ट, क्यूट. क्यू म्हणजे बघा, इथंही आपण उकारच दिलेला आहे. हा तुम्ही पहिला घेतलात तरी चालतो. सो इथे पण आपण उकारच घेतो, जसं मी तुम्हाला इथे सांगितलं. यू साठी आपण उकार घेतो, ठीक आहे. इथे पण उकार, इथे पण उकार, परंतु इथे थोडा उच्चार फरक आहे बघा. हा पूल, पूल, पू, पू, ऊचा उकार, ऊचा उच्चार आहे इथे. आणि इथे जर तुम्ही उच्चार पाहिला तर क्यूट, क्यू, क्यू, यूचा उच्चार आहे, राईट. सो यूचा उच्चार आला तर या पद्धतीनं यूचा म्हणजे यू स्पेलिंगसाठी यूचा उच्चार घ्यायचा आहे.
त्यानंतर आयचा पण त्याच पद्धतीनं आहे बघा. काही काही वेळेस आयचा उच्चार वेलांटीसारखा होतो आणि काही वेळेस आईसारखा उच्चार होतो. सो इथे जर आपण पाहिलं तर याचा उच्चार होतो आईसारखा, म्हणून आपल्याला लिहावं लागतं बाईक. बी साठी ब, त्यानंतर आय साठी आई साऊंड, सो बी बा ई क, याच्यामध्ये आ घेतला ई क, बाईक. ओके. देन ॲ साऊंड, मी सांगितलं तुम्हाला 14 खडीनुसार ॲ एक साऊंड आलेला आहे. सो तो एक साऊंड आपण बघू. एचा उच्चार ॲ. सो एचा उच्चार ॲ बघा इथे. कॅरट, कॅरट, कॅट, बॅट, मॅट, याच्यामध्ये पण तुम्ही पाहता ॲ साऊंड येतो. ओके. कॅट, बॅट, मॅट, 2 कॉन्सोनंट आणि त्याच्यामध्ये जर ए आलेला असेल, इकडे एक कॉन्सोनंट इकडे एक कॉन्सोनंट, त्यामध्ये जर ए आलेला असेल तर ॲ साऊंड असतो. एचा उच्चार ॲ असतो. किंवा 2 कॉन्सोनंटच्या मध्ये जर ए लेटर आलेलं असेल त्यावेळेस. ओके. सो अशा पद्धतीनं आता याच पद्धतीनं मग हा उच्चार झाला कॅरट, कॅरट. राईट. सो स्टुडंट, तुम्हाला आता समजलं असेल की अ आईच्या सहाय्याने आपण कशा पद्धतीनं हे सर्व अक्षर जे आहेत ते आपण शिकतो. इन डिटेल तुम्हाला मी आता हे दाखवते. तुम्हाला यातले एक एक उच्चार मी फक्त सांगणार आहे आणि बाकीचा तुमच्या अभ्यासासाठी जस्ट तुम्हाला मी स्क्रीनशॉट घेण्यासाठी दाखवत आहे. तरी हे 11 उच्चार जे आहेत, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या आधीचा आपला 11 शब्द पाठ करा आणि लिहायला शिका हा व्हिडिओ अत्यंत गाजला. तसाच आहे हा. तो लिहिण्यासाठी होता आणि हा वाचनासाठी आहे. सो 11 शब्द पाठ करा आणि खरंच या पद्धतीनं इंग्रजी वाचायला तुम्ही 100% शिकणार आहात, खूपच मजेशीररित्या. तर बघा, इन डिटेल बघूया आणि तुम्ही याचे स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत. एक एक शब्द मी वन्स अगेन सांगणार आहे. सो सी हिअर, हीच 12 खडी आपण बघतो आहोत, जिथे की 11 शब्दांच्या सहाय्याने आपण इंग्रजी वाचायला शिकणार आहोत. डे 4चा आपला हा व्हिडिओ आहे. इन डिटेल मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. सो आता इथे आपण एक एक शब्द बघूया. बघा, इथे पण सुरुवात आहे अ. सो आपल्याला शब्द स्पेलिंग तयार होईल आपलं अटेंड, अटेंड. तशाच पद्धतीनं अटेम्प्ट, 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 अटेम्प्ट. ओके. नेक्स्ट तुम्हाला बघा मी इथे शब्द दाखवलेले आहेत. अलाव, अट्रॅक्ट. यूने सुरू झालं तरी पण अ उच्चार असतो, म्हणून अप, अपॉन. ठीक आहे, अशा पद्धतीचे शब्द येतात. त्याचबरोबर तुम्हाला मी इथे काही करायला शब्द दिलेले आहेत. राईट. आता तुम्हाला सगळं समजलेलं आहे. सो जस्ट टेक स्क्रीनशॉट आणि जिथे जिथे बॉक्स दिलेले आहेत ते शब्द व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. आता इन डिटेल माझं शिकवणं झालेलं आहे. सो याचा उच्चार अ घ्यायचा आहे आणि बघा ह्याचं उच्चार तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवायचं आहे. ओके. नेक्स्ट बघणार आहोत आपण. बघा आता आचा साऊंड. सो आचा साऊंड बघा इथे बी ए. मी काय सांगितलं तुम्हाला, ए आलं स्पेलिंगमध्ये, ए आलं की आपल्याला आ करायचंय. सो बी ए काय होईल, बा. बास के ट, के ई के, बास्केट. इथे पण सी ए का, का र. तसंच पी ए आर टी, पा र ट, पार्ट. आर ट, आर्ट. आता हा तुम्ही लिहू शकता. एफ एचा उच्चार काय होईल मग या उच्चारानुसार, त्यानुसार तुम्ही याचा उच्चार मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचा आहे. व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट बॉक्समध्ये पहिले याचं उत्तर पाठवा. तुम्हाला जर याचं उत्तर जमत नसेल तर व्हिडिओ बॅक जा थोडासा आणि हा भाग पुन्हा ऐका. ओके. या अगोदर जो सुरुवातीला मी सांगितलेला आहे ते ऐका आणि त्यानंतर याचा उच्चार जो आहे तो मला लिहून पाठवा. ज्यांना उच्चार जमत नाही आहे त्यांनी व्हिडिओ पुन्हा बॅक जायचं आहे, पुन्हा सगळं समजून घ्यायचं आहे आणि मग हे मला लिहून पाठवायचं आहे. कारण हे तुम्हाला उत्तर लिहिता आलं तर समजायचं की तुम्हाला माझं शिकवलेलं समजलं आहे. ओके. सो व्हिडिओ पॉज करून उत्तर पाठवा. नेक्स्ट आहे बघा ईचा साऊंड म्हणजे वेलांटीचा साऊंड. जसं बघा आता स्पेलिंगमध्ये मला आय दिसलेला आहे. स्पेलिंगमध्ये मला आय दिसलं की मी वेलांटी देणार आहे. सो एस एच श. आता हे सगळे साऊंड तुम्हाला पाठ आहेत असं आपण गृहीत धरतोय. नसतील तर त्यांनी पालकांनी ते पॅरेंट्सने पाठ करून घ्यावेत. सो श, श साऊंड आहे. शला आय म्हणजे वेलांटी. ओके. शी प, शिप. इथे पण आय दिसतंय. आय दिसलं की वेलांटी द्या. सो रिच, रिच.
तसंच चिक के आय आहे म्हणून किचन, के आय आहे इथे पण म्हणून किंग, किंग वेलांटी. सो आय दिसलं की काय द्यायचंय, वेलांटी. सिंपल. सो आता इथे बघा ह्या शब्दाला तुम्ही काय कराल, हा जोड शब्द बनतो, 2 कॉन्सोनंट जवळ आहेत, त्यानुसार बघा याचं स्पेलिंग उच्चार काय होईल आणि मला जरूर लिहून पाठवा, नाही का? नक्कीच समजलं असेल, नसेल तर बॅक जा, ऐका आणि पुन्हा लिहा. पण व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर मला जरूर टाका. सगळ्यांचे उत्तर जेवढेच सगळेच्या सगळे करेक्ट येतील त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अनाऊन्स करते. आणि यावेळेस मी नुसतं अनाऊन्स करणार नाही, तर पहिल्यांदा जे उत्तर पाठवेल पहिल्यांदा, तर त्याचं आन्सर मी पिन करून ठेवेल. ओके, म्हणजे सगळ्यांच्या समोर त्या विद्यार्थ्याचं नाव जे आहे ते पिनअप केलेलं राहील. सो बघा त्यानंतर कधी कधी काय होतं की आय स्पेलिंग येतं शेवटी आणि त्याचा उच्चार ह्या ई सारखा असतो, म्हणजे वेलांटी सारखा. तर मग त्यावेळेस बघा वेलांटीचा उच्चार करायचा. थोडक्यात हा शब्द काय असतो, शेवटी वाय आलेला असतं. सो शेवटी जर वाय आलेला असेल तर उच्चार ईचा करायचा आहे, म्हणून बॉडी, बॉडी. वाय शेवटी आहे, ले जी, लेजी. ओके, राईट. नाव नेक्स्ट वर्ड. आता बघा इथे तुम्हाला सगळ्यांना ह्याचे स्क्रीनशॉट पण घ्यायचे आहेत, राईट? सो बघा आता डबल ई दिसलंय किंवा ई ए दिसलं तर आपल्याला दुसऱ्या वेलांटीचा उच्चार करायचा आहे. सो काय होईल, बी साठी ब, डबल ई साठी बी, प, बीप. पी साठी प. आता डबल ई दिसला मला, मग मी दुसरी वेलांटी देईल, पील, पील. ओके, क्वीन. आता हा एफ पासून डबल ईचा शब्द आहे, व्हिडिओ पॉज करा आणि बघा. डबल ईचा उच्चार ई म्हणजे दुसरी वेलांटी असा होतो, इथे पण ई वरचा राहिलाय. ओके, सो आता ई ए कधी कधी येतं. सो ई ए मध्ये सुद्धा ई हा साऊंड येतो. सो ई ए, ई ग र. ब्रीथ, ब्रीथ, बी आर ई ए, ब्रीथ, राईट? सो तशाच पद्धतीनं ई एचा साऊंड बघा काय लिहायला पाहिजे तुम्ही, ई. ह्या ईचा साऊंड पण ईच होतो आणि हे ई ए जरी आलेलं असेल तरी पण साऊंड ईच होतो. म्हणजे सोपं काय, डबल ई किंवा ई ए दिसलं की वेलांटी द्यायची आहे, दुसरी वेलांटी. मग इथे पण द्या दुसरी वेलांटी आणि उत्तर पाठवा. व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर पाठवा. उत्तर तुम्हाला आलेच पाहिजेत. उत्तर नसेल आले तर तुम्हाला व्हिडिओ बॅक जावा लागेल. बॅक जाऊन डबल ऐकायचे, पुन्हा सांगायचे, पुन्हा लिहायचे. नाव यू किंवा डबल ओ जर आलेलं असेल तर बघा कशा पद्धतीनं साऊंड होतो. सो डबल ओ आलेलं असेल तर दीर्घ उच्चार असतो, हे मी तुम्हाला आधी पण सांगितलंय. आर साठी र आणि डबल ओ, रूट. सो रूट. ओके, नाव इथे बघा स्कूल, डबल ओ, स्कूल. आता हे तुम्ही लिहून पाठवायचे, तुम्ही लिहून पाठवायचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि याचा उच्चार लिहून पाठवा. आता सी डबल ओ के. डबल ओ दिसलं की काय करायचंय, उकार द्यायचा. इथे पण डबल ओ दिसलं, मी उकार दिलाय, पण हा आरचा उकार थोडा वेगळा असतो, तो लिहिण्याची पद्धत शिकून घ्यायची आहे तुम्हाला. आता सी डबल ओ के काय होईल, मग सीचा उच्चार क. डबल ओ दिसलंय मला, मी देणार आहे उकार. ओके, पहिला दुसरा लिहिला तरी काही फरक पडत नाही, उच्चार करताना मात्र दीर्घ करायचा. ओके, सो तुम्ही असंही लिहू शकता, असंही लिहू शकता. आता इकडे बघा, आता यू आलेले, यू आलं की तरी सुद्धा उकार, ब. आता ओ यू दिसतंय, यू आलं की द्या उकार, बु श, राईट? आता पी साठी प घेतलं मी, यू दिसतंय, मग मी काय करणार, उकार देणार, पुश. जे यू, मग काय होईल, हा उच्चार यू सारखा आहे बघा, इथे उच्चार होतो जून. ओके, नाव नेक्स्ट. सो बघा आता 6th आपण उच्चार बघूया. ई आलं, ई आलं की मी सिम्पली काय सांगितलं, मात्रा द्या. तर टी आहे, ट, ट वर एक मात्रा, कारण ई आलेलं आहे, ई आहे म्हणून मात्रा, 10. आता यात पण ई आहे, मग काय होईल, टेंट, टेंट. ओके, हेल्मेट. आता एम ई काय होईल बघा तुम्ही, म वर मात्रा द्या आणि बाकीचा शब्द बघा, इथं वेलांटी, इथं वेलांटी. आय आलं की वेलांटी द्या 2 ठिकाणी, म्हणजे तुमचा उच्चार रेडी. व्हिडिओ पॉज करा, उत्तर सेंड करा. नेक्स्ट. आता ए आय किंवा ए वाय जर आलेला असेल तर सिम्पली आपल्याला एच लिहायचं आहे. बघा
ह्या एला एक मात्रा, तर इथे तुम्ही म्हणाल 2 मात्रे यायला पाहिजेत, पण 2 मात्रे येत नाहीत. इंग्लिशच्या उच्चारात 2 मात्राचा उच्चार या पद्धतीनं नाही येतं इथं. ओके, सो इथे एकच मात्राचा उच्चार द्यायचा आहे. म्हणून एफ साठी फ आणि ए आय आलंय. ए आय आलं की काय द्यायचं? मात्रा. फे लो. विशेषतः लक्षात ठेवा, शेवटी जर एल किंवा एन आलेला असेल तर अशा प्रकारे ह्या ए आयचा उच्चार फक्त एक मात्राचा होतो. ओके, पुन्हा एकदा लक्षात घ्या, शेवटी जर एल किंवा एन लेटर असेल तर ह्या ए आयचा जो उच्चार आहे तो ए म्हणजे मात्रासारखा होतो. म्हणून फेल, मेन, एन आहे शेवटी म्हणून ए आयचा उच्चार मात्रासारखा. इथे ए आय दिसतंय म्हणून मी मात्रा दिलेला आहे. आता इथे पण मला ए आय दिसतंय, मग बी आर ब्र सोबत तुम्ही काय कराल? ऑफकोर्स बी आर ब्र सोबत तुम्हाला द्यावं लागेल ए म्हणजे मात्रा, एक मात्रा द्यायची आहे. ओके, आता शेवटी कधी कधी ए वाय येतो, सो ए वायसाठी सुद्धा तुम्हाला मात्रा द्यायची आहे. म्हणून आता या स्पेलिंगमध्ये ए वाय आहे म्हणून प वर मी दिली मात्रा पे. इथे पण ए वाय आहे शेवटी ए वाय असलं की मात्रा द्यायची, सो मी स्पेलिंग स लिहिलं त्यावर मात्रा. ए वाय शेवटी आहे म्हणून मी इथं दिला मात्रा. आता इथे पण बघा ए वाय आहे, मग क्लवर काय द्यावी लागेल? मात्रा. द्या मग मात्रा, उच्चार लिहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सेंड करा. आशा करते की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच समजत असेल. जसा पहिला व्हिडिओ 11 शब्दांचा खूप पॉप्युलर झाला तसाच हा पण नक्की होईल अशी मला आशा आहे, कारण यातही मी खूप मजेशीररित्या तुम्हाला शिकवलेलं आहे आणि ही मेथड ट्रॅडिशनल पण आहे, त्यामुळे तुम्हाला ही खूप उपयोगाला येणारी आहे. त्यानंतर बघूया आपण ओ किंवा ओ साऊंड. ओके, सो ओ दिसला की ओचा उच्चार करायचा. सो आता एचच्या सोबत ओ आहे म्हणून ह याला मात्रा द्या, होम. नोट, इथं ओ दिसला नोट, इथे ओ दिसला एक काना एक मात्रा. टो, टी ओ म्हणून टला पण एक काना एक मात्रा. ओ दिसला की एक काना द्या, एक मात्रा द्या. आता मग एस साठी स. ओ दिसतोय, ओ दिसला की काय करायचंय? एक काना आणि एक मात्रा द्या. चला तर मग व्हिडिओ पॉज करा आणि याचं स्पेलिंग लिहून पाठवा. नाव नेक्स्ट. आता यूचा साऊंड यू. आता हे तर बघा, सीचा साऊंड क आणि ह्या यूचा साऊंड यू करायचा आहे. म्हणजे आता काय लिहावं लागेल? यू दिसल्यावर यू लिहायचं आहे. काही शब्द असे असतात की तिथं यू दिसला की यू लिहावं लागतं. क्यूट. आणि शेवटच्या ईचा उच्चार करायचा नाही, नाहीतर तुम्ही ह्या ट वर एक मात्रा द्याल. ओके, कारण मी तुम्हाला सांगितलंय की ई दिसलं की मात्रा द्यायचा. पण जर ई शेवटी दिसला तर मात्रा द्यायचा नाही. तो ई सायलेंट असतो, त्याचा उच्चार वाचायचा नसतो. ओके, सो म्हणून म्यूट. तसंच मग टी यू काय होईल? ओके, वाचा आणि मला उच्चार लिहून पाठवा. आता इथे बघा ग्ल्यू. आता इथे तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की यू हा जो आहे तो मध्यभागी आहे. इथे मात्र यूचा उच्चार शेवटी आहे. बघा, इथं मध्यभागी असेल तर यूचा उच्चार यूच असतो, पण इथं शेवटी असल्यावर यूच्या सोबत ई असतो. इथे कसं असतं? ई हा एका कॉन्सनंटच्या नंतर असतो, म्हणजे यू कॉन्सनंट आणि नंतर ई असं असतं. पण काही वेळेस यू आणि ई एकत्र येतं, ग्ल्यू, ब्ल्यू. ओके, सो हे नीट समजून घ्या. नाही समजलं तर बॅक जायचं, पुन्हा ऐकायचं आणि मग याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं जरूर. नेक्स्ट साऊंड आहे बघा, आपण 11च उच्चार शिकतो आहोत. ह्या 11 शब्दांच्या मदतीनं आपण इंग्रजी वाचायला शिकतो आहोत. आता नेक्स्ट साऊंड बघणार आहोत आपण आई. ओके, सो आई साऊंड बघा. मी सांगितलं पहिल्या वेळेस पण की आय हा वेलांटीसाठी पहिल्या वेलांटीला पण येतो, म्हणून मी सांगितलं होतं आय दिसलं की वेलांटी लावा. पण काही शब्दामध्ये ह्या आयचा साऊंड आई असा होतो. सो त्यासाठी आयचा उच्चार दिसला की थोडंसं नीट वाचून पाहायचं आहे की उच्चार काय होईल. का वेलांटी द्यावी लागेल का आई उच्चार होईल. ओके, सो जसं बघा शब्द मी इथे तुम्हाला एक लिहून दाखवते. सपोज असा आहे शब्द, ठीक आहे. आता इथे तुम्हाला बी आय, सो इथे तुम्हाला आई साऊंड होणार नाही, कारण आई साऊंड केव्हा जनरली होतो माहिती का? तर शेवटी ई आलेला असतो तेव्हा आई साऊंड होतो. इथे शेवटी ई नाही आहे, त्यामुळे इथे तुम्हाला आयचा उच्चार हा वेलांटीचाच करायचा आहे, बिन. समजते?
सो जर शेवटी ई आलेला असेल तर मात्र तुम्हाला आईचा उच्चार आई करायचा आहे, वेलांटी नाही करायचा आहे. यामध्ये पण आय आहे, यामध्ये पण आय आहे. मग इथे आपण आई उच्चार करतो आणि म्हणून फ आणि फा, इल, आईल. ओके, आईल, फाईल असा उच्चार करतो. तसा इथे नाही करत आपण. इथे जर मी आई उच्चार केला तर तो बाईन होईल तयार. मग बाईन झाला तर मग इथे ई नाही ना शेवटी. ओके, त्यामुळे इथे उच्चार वेलांटी. तुमच्या लक्षात आलं असेल की वेलांटीचा उच्चार कुठे करायचा आहे आणि आई उच्चार कुठे करायचा आहे. ओके, शेवटी ई असेल तर आई उच्चार करा, शेवटी ई नसेल तर वेलांटी द्या. म्हणून इथे वाईफ. आता हे तुम्ही लिहून पाठवा बरं, तुम्हाला जमतं का आई साऊंड घेऊन, राईट. आता काही काही शब्दांमध्ये बघा IGH याच्यासोबत सुद्धा म्हणजे आयच्या नंतर GH जर आलेलं असेल तर त्यावेळेस सुद्धा आई साऊंड होतो, आई. ओके, जसं म्हणून एलच्या नंतर आय आहे आणि आयच्या नंतर GH आहे. IGH जर आलेला असेल तरी पण उच्चार होतो आई, म्हणून लाईट. तसाच हा काय होईल टाका मला कमेंट बॉक्समध्ये. आणि लास्ट वन, एचा साऊंड ॲ. एचा साऊंड ॲ होतो काही काही वेळेस आणि एचा साऊंड ए पण होतो, हे आपण पाहिलं. होतो, सॉरी, एचा होतो. तर एचा जनरली वाक्याच्या सुरुवातीला जर ए आलेला असेल तर तेव्हा साऊंड होतो. पण दोन कॉन्सोनंटच्या मध्ये जर ए आलेला असेल तर त्याचा उच्चार होतो ॲ. लक्षात ठेवा, दोन कॉन्सोनंटच्या मध्ये जर ए आलेला असेल तर त्याचा उच्चार होतो ॲ. सो म्हणून ह्याला काय येतं, बी साठी ब आणि एचा उच्चार बॅ आणि नंतर टी. या ॲ उच्चारासाठी आपल्याला चंद्र द्यावा लागतो, म्हणून मॅट, कॅच. आता हा तुम्ही लिहून पाठवायचा आहे. ओके, सो आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा खूप आवडेल आणि या व्हिडिओच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही जशा पद्धतीनं वाचन शिकलेलं आहात ट्रॅडिशनल मेथडनी सुद्धा तुम्ही हे इंग्रजी वाचायला खूप छान पद्धतीनं शिकू शकता. कारण फनेटिक साऊंड खूप सगळ्या जणांना हार्ड जातात. सो इंग्रजी वाचायला या मेथडनी फक्त आणि फक्त ह्या 11 शब्दांच्या मदतीनं आपण इंग्रजी वाचायला शिकलेलो आहोत. तुम्हाला मेथड कशी वाटली हे पण मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा. अतिशय सुंदर मेथड आहे. पालकांना विनंती करते की त्यांनी ही मेथड आपल्या पाल्यांना जरूर समजावून सांगावी. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व साऊंडचे मेथड्स, साऊंडसुद्धा सर्व शिकणार आहोत. वॉवेल साऊंड त्याच्या मदतीनं कसं वाचायचं तेही आपण लवकरच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, यातले जे शब्द आहेत ते जे सर्व शब्द करेक्ट पाठवतील त्यांचा मी सुरुवातीला पहिल्यांदा जे टाकेल त्यांचा मी पिनअप करून ठेवेल कमेंट बॉक्समध्ये आणि त्यांचं नाव पण उद्याच्या व्हिडिओत जाहीर करेल. सो नक्कीच तुम्ही नेक्स्ट व्हिडिओत तुम्हाला हे तुमचे नाव ऐकायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला हे जरूर उत्तरं लिहून पाठवायचे आहेत. मागील डे 3 पर्यंतचे व्हिडिओ पाहिले नसतील ते जरूर पाहायचे आहेत. फ्री रीडिंग कोर्स आहे हा. याच्यासाठी आपण एक ग्रुप पण दिलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सो तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करू शकता, ज्यामध्ये मी तुम्हाला वर्कशीट, PDF वगैरे सर्व गोष्टी पाठवते आहे. सो त्या तुम्हाला इतर अभ्यासासाठी नक्कीच मदत होईल त्याची. सो जरूर डिस्क्रिप्शन बॉक्समधून, प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समधून ती लिंक जॉईन करा. प्लीज वेगळं त्यासाठी तुम्हाला मेसेज करू नका. तुम्ही स्वतः लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समधूनच क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच.